अरे गड्या लाला, काले पाठवला बा तो शिवलाल घरी. त्याला डायरेक्ट नाही सांगून देताना बुडाबुडी येत नाही बा त्या घरी राहिले. हा, त्या बायकोले काल विचारायला लावलं बा त्याले. फालतू तो कसा आणीन न दिले टाय टाय करत. खरंच ना पाटील, तुम्ही पाठवलेच नव्हतं पाहिजे. काही छानम्या नशीन बाबा द्यायचं, येतील दोघे नवरा बायकोन बुडाबुडी म्हणतील चला घरी. मग काय करसान सांगा बा तुम्ही. आबे माय पांडे झाले ना, मला मैदान कोण कसा आणि कोण कसा नाही तर समजते. मले शिवलेची बायको अजिबात वागवत नाही बुडाबुडीला. तुला काय माहित आहे? हा, मला हे ना तू विचारू. मी जरी घरी बसेल असेल तरी मला सारं समजते. हा, काय सांगू तुम्हाला मी. भाऊजी त्याच्या बायकोन जर हो म्हटलं तर मग काय करा? हा, वागवतो म्हटलं बुडाबुडीला तर मग कसं करसा? हा, वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. मला माहित आहे शिवलेची पावर काय आहे तर. सळले धाव खूप आलो, बायकोच्या पुढे चालत नाही त्याचं. आणि त्याची बायको तुम्हाला वागवत नाही ना. हा, यालेच तर ते सुधी भाकर खाऊ घालत नाही. तर तुम्हाला काय वागवणार आहे ते? तुम्हाला वागवत नाही ते अजिबात. तुम्ही टेन्शन घेऊच नका. गड्या लाला, घोर झाला काही तर कसं आपत्तीन बा. हा, घोर नाही व्हायला पाहिजे गड्या. ते तू काही टेन्शन घेऊ नको बे. मा भरोशावर राहीन तू. टेन्शन न घेऊ नका. मला माहित आहे सारं. हा, आता तोच तो विषय करू नको. हा, तो शिवल्या काय करते तर पाहू दे मला काय आहे. हा, दोघं नवरा बायकोचं काय म्हणणं आहे तर. बरं बरं बा, तू म्हणून राहिला तर. असा या गल्लीवर काही माझून मांडायला पुरत नाही. 4 लोक आजूबाजूची येतात, जमा होतात. काय झालं फालतू घेणं देणं. बदनामी सायाची. आपण जाऊ तिकडे 4 दिवसाच्या आतमध्ये जे काय करायचं आहे ते करू. काय म्हणते शिवल्याची बायको, शिवल्या काय म्हणते ऐकू न. हा गड्या लाला, कसं मा घर हे रस्त्यावरच आहे. आता तोंड गात माझून चाल झाली की तोंड घाली जास्त येतात. बरोबर आहे. हा, जाऊ बाबा, तू म्हणशील तिकडेच जाऊ. पण मी तुम्हाला सांगतो, हा आपण अजिबात जाणार नाही शिवल्या घरी. त्याची बायको खतरनाक आहे, मारते झोडतेच ते. हा, मला झेट्या धरू पटलं होतं तिनं. मा भेटी दिले जीव. मी जाणार नाही बरं. तो हो म्हणो की नाही म्हणो, तुम्हाला सांगून देतो बापा मी. हा, मीटिंग कोकडे भरा कोटी येतो, पण त्याच्या घरी नाही जात. मेली तर जात नाही मी. वहिनी तुम्ही काय टेन्शन घेता? मी असल्यावर हा, तुम्ही टेन्शन घेऊन बघा ना. तुम्हाला काही वागत नाही. शिवले बायको जायचं काम नाही पडत. फक्त कसं आता आपल्याला कसं आला आपल्या तोंडालो तर कसं आता मीटिंग भरून आहे आपल्याला बोलणं आहे. पाटील म्हणतात मी असल्या का पाटील वागवणार काही येईल. हा, 2 दिवस पोचतील, 3ऱ्या दिवशी म्हणते नाही रे म्हणतील बाबा त्या घरी. हा, हे काही लावलं पाटला नाही. हे त्या शिवल्या सांगायलाच नव्हतं पाहिजे. बायकोल्या आणून ढमकल्या काही गरज नव्हती ना. गड्या लाला, मग आपण काही एकटेच चालतं का बा? त्या सरपंचाले नामदेवले बोला बा, येईल फोन लावणं. मला तर आठवणच नव्हती पा. आता लावतो बा फोन द्यायले. हा, लावतो बाबा फोन द्यायले. मोठ्या काटलाचं कामच तसं आहे बाबा. याले बोलवते त्याला बोलवते. अरे काय बाबा, इचू काटा आहे ना पुरा. बुडाबुडीला वागवत नाही ना तो. बोगस आहे ना तो माणूस. त्याच्या घरी काले पाठवत आहे बुडाबुडीला मरायले. पण कसं आपण आता मोठ्या पाटला पुढे बोलू शकत नाही. मोठा माणूस पडला एक तो. बाबा या दोघांनी फोन लावून घेऊ दे मुले आता झटकन. बोला बोला पाटील, बोला ना. अरे गडा सरपंच कुठे आहेस रे? पाटील इकडे चौकात आहे बा. चौकात आहे मी उभा. कोण काय होतं? अरे गड्या तो शिवला लालता बा माझं कणकण करत. बरं काय म्हणे मग तो? नाही म्हणे मा आई बाबाला वागवायची इच्छा आहे म्हणे बा. तो बुडाबुडी अलग राहून राहिलीत मा घरी ना. तो म्हणे मी सेवा करतो म्हणे द्यायची. मी म्हटलं चाल बा, मग बुडाबुडीला विचारते मी काय म्हणणं आहे तर. मग आता मोतीरामला विचारलं. मोतीराम म्हणते की बा कसं याच्या बायकोला विचारायला आले कसं वागवते नाही वागवत. तर बुड्यानं 1 नंबर केलं. मग बरोबर बोलला बुडा. त्याची बायको वागवतच नाही शिवल्याची. हा, हे तर आपल्याला माहितच आहे. आता हा किती कुठे हातात काही यात चालत नाही घरी. बरोबर केलं बुड्यानं. मग मीनच म्हटलं की गड्या शिवला कसं तू याच्यानं काही जमत नाही. तू या म्हटल्यानं काही येत नाही. त्या बायकोली घेऊन ये बा. तू घरी जाऊन घेऊन ये. तर कसं आपण मीटिंग बसू 4 चौघं एका ठिकाणी बसू आणि मग काय तर निर्णय बसू तुमचा आपण. बरं चांगलंच केलं ना तुम्ही ना. त्याची बायको होच म्हणत नाही ना. त्याची बायको येत बी नाही. तुम्हाला सांगतो मी, गॅरंटी देतो. काहीच नाही. आता कसं तोंड मारलं त्याला. म्हटलं बा मीटिंग घेऊ आपण, बसू एका ठिकाणी. काय तर तुमचा निर्णय बसू. तर कसं तू मीटिंग मध्ये तू ये. नामदेवले आणजो सोबत. दुसरा कोणाला आण नको बरं. हा, कसं जास्त माजून नाही पाहिजे. बरोबर येतो मग नामदेव भाऊन मी येतो ना. काही वांधा नाही. हा, कुठे कोण्या ठिकाणी ठेवेल? अरे आपल्या हॉलमध्ये जाय ना. हा, हॉलमध्ये जा. येतो. हो येतो मग येतो. हा ठेवा मग. हा चला मग चला. अरे काय म्हणते रे मोठ्या पाटला काऊन फोन आलता तुले? बरं या शिवलेची शाळा तर पहा तुम्ही. हा मोठ्या पाटला जाऊन पोहोचला. अटी मिळणी यायला त्याचा तर बुडाबुडी नाही म्हटलं तर. शिवल्या का आता पिसाड झाला का? माय बापाला वागवतच करून राहिला बा. काय याच्या मनात काय म्हणजे काही समजूनच नाही राहिलं राजा. हा, आता मोठ्या पाटलाला म्हणतात सांगायचं काही काम होतं का याचं?
त्याला माहित आहे ना हा बजेट कोण बसू शकते, मोतीराम कोणाचा ऐकू शकते, तर मोठ्याशिवाय ऐकत नाही तो. हा म्हणून त्यानं कसं शेपूट टाकलं मोठ्या पाटलाचं, म्हणून त्यानं कान धरून तडसा नेला अशी की सांगा बा माय बापाले असा विषय असेल तो आता. हो ना, पण आता मोठ्या पाटलाला तडसा नेला. आता मोठ्या पाटला मला फोन आला, मीटिंग ठेवली म्हणे बा. हा त्या हॉलमध्ये तडसा जा लागते आता मीटिंगले. पर काही तत्परता आहे बा डायरेक्ट मीटिंग. हा म्हणजे काय निर्णय काय घेणं आले, निर्णय काय घेणं. अरे बाबा, मोठ्या पाटलानं असं केलं की बा तू जाय तुझ्या बायकोला घेऊन ये. तुझी बायको काय म्हणते काय नाही तुझ्या भरोशावर नाही. हा तुझ्या भरोशावर ती मायबाप त्या घरी पायवी ठेवत नाही, तुझ्या घरचं पाणी येत नाही. तुझी बायको जर हो म्हणत अशी तर येतात ते, आणि तसे काही येत नाही अजिबात बी, असं म्हणणं झालं मोठ्या पाटलाचं. म्हणून मोठ्या पाटलानं मीटिंग ठेवली. हे तर एक नंबर केलं ना, त्याची बायको येत बी नाही, मीटिंग होत बी नाही. हा त्याची बायको एवढी सोपी वाटली का तुम्हाला? हा हा अजिबात नाही. शिवलाचं चाकरीवर चाकणे बसू देत ती. घेऊ दिल्या काल शिवलेली हिसकी आता. हा चाला मग मीटिंगले चाला ना. एवढे जण काल चालतं तरी समाधान करायला फालतो घेणार जण त्या शिवल्या बायकोचे गांडुखी. हा मी जातो, नामदेव भाऊ जातो, दोघं जण जातो. हा तुम्ही लागलं असतं गावात पहा काय काय नाही हाल चालतं. बरोबर बा सरपंच, आम्ही काही येत नाही बा. जा मग तुम्ही लवकर. हा काय होते मीटिंग मध्ये सांग जा आम्हाला. फक्त कसं मोतीराम गेला नाही पाहिजे बरोबर शिवलालच्या घरी, एवढं लक्षात ठेव जा. काही ना काय आडवी टाक जा तुम्ही. कसं आहे वडवा तटी गेल्याशिवाय काही समजत नाही काय आहे काय नाही. तटी साहेब बसलो तळवार की मग समजीन काय आहे तो गणित. तदलोक तर सारे मंत्र बोलतात काय आहे काय नाही, आपल्याला काही समजत नाही. शिवले बायको येते नाही येत, काय निर्णय होते काय नाही काही सांगू शकत नाही. मीटिंग मध्ये बसल्याशिवाय काहीच नाही. बरं जा बापू लवकर जावा. हो चला चला नामदेव. ओ अर्चना अर्चना काय बैरी झाली का रे लेख? हा आवाज येऊन नाही राहता का रे आवडचीले? अर्चे बाबा आले का आबाजी, आले का आपले? हो बाबू येतात ना, आबाजी येतात ना, येतात घाई नको. हा तुम्ही माय कुठे गेली रे बाबू? हा घरी आहे की बाहेर गेली कुठे डवऱ्याले? हा गेली आहे कोणाजो बसायले? हा माय घरी जाय ना. घरी आहे तर मला आवाज काऊन नाही देऊन राहिली? एवढा आवाज देऊन राहिला म्हणजे येऊन काऊन नाही राहिली ते बाहेर? हा काय झालं लेकाची लिहिली? अर्चना हो बाबा तुम्हाला काय सांगू मी, माय तुम्ही म्हटलं आबाजी आणतो अशी टंपू गेला अशी निघ रागात आहे चांगली. हा हात पाय उपटून राहिली. मी फक्त म्हटलं आई मला एक गुलाबजाम दे, तो लगेच डबाच फेकून मारला. मला बंदे गुलाबजाम सांडून दिले मामाईनं, एवढी रागात आहे. उपटू देणार बाबू, उपटू देणार. किती हातपाय उपटीन. हाय शिवलालाय मग माय बाप नाही चालत तर मग तिची मायबाप येऊ देईन काय मी? हा तू टेन्शन न घेऊ बाबू. अर्चे काय अक्कल आहे की नाही तुले? हा आवाज देऊन राहिला मी का कुत्र भुकून राहिलो काय? हे तर घेणे घर आहे बाई. हा सांगा लागते का तुले? येऊ का घरात? बुडा झोडते वाटते भाऊ आज मामाले, पिशारा काढते मामाचा. मामा बाहेर येऊन राहिली ना नक्की भाऊ. मा बुडा कंबळला लाथा मारते मामाच्या. आता फायटिंग पाहायला भेटते मले. काय करून राहिली रे लेकाची? हा काय करून राहिली? जाय बरं भुसणे आण बरं बोल. जाय बरं. हा बाबान बोला. हा जाय आण. बाबा मी नाही जात, मी बोलत नाही बाबू. मामले तर मग डबा मारला फेकून, बरं तीन लागला नाही, घुसला नाही मा पाठीत. मी नाही जात, तुम्ही पाबा काय आहे. हा माय बेकार म्हणजे गरम व्हायला. आगीचा गोळ्याचा इस्तो जाय नाही काय, हाती घेतलाय चटकार लागते. तुम्हीच पाबा म्हणजे तुमचं काय आहे. बरं बाबू. हा कशी नाही येत बाहेर तर पाहतो ना मी. हा घरात जाऊन कमळ्यात लाता मारतो मी तिच्या. अरे मी बोलवून राहिलो यायला पाहिजे. हा काही समजते की नाही लागायची हेंबाळ्या वाना गेली. भुकून राहिला वा कुत्र्या आणि भू 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 करून राहिला. आला तर वासून वा. हा पाहू दे. हा काय आहे तो नखरावला. हा काय नखरे करून राहिला. हा काल तोंड वासून राहिले. हा काय हा म्हणून भू भू लावल्याडी करणं कुत्र्या आणि. हो घे कुत्रा गित्रा म्हणून घे. चाल बरं चाल जाणार आपल्याला. जाणार कुठे? हा कुठे काय काशी करायला येता का मले? हा कुठे नेऊन राहिले? हा ठिकाण तर सांगा काय आहे काय नाही. हा पद्धतशीर सांगणं आहे की नाही काही? काहीच नाही. बुडाबुडीसाठी मीटिंग भरवली म्या. 4 चौघ आहेत गावातले, तर कसं चाल तू तटलो. हा तटलो चालणं. तुमचे मायबाप जाणार तुम्ही जाणार. मला काय नेऊन राहिले त्या मीटिंग मध्ये? मला काय सुख दुकान मला काय घेणं देणं आहे त्याचं? हा तुमचं तुम्ही पहा. मामा ती आले खापर फोडून राहिले. मला काय नेता तर दिसत फालतू थांबणार. हा मा तोंड नाही एक तर सुद्धा मग. हा मी बोलायला की माझ्या पुढे पाहत नसतो मग. हो फक्त तटलोक तर चाल तू. हा काय म्हणतात काय नाही ते तर ऐक. हा तटलोक यायली काय हातपाय गवून राहिले का तू ये? हा तू हे काही 2 शब्द विचारतीन ते. हा
तेवढे उत्तर द्यायला काही रोग येऊन राहिला तुले? हा तटलो घ्यायले? हा चाल लवकर मुगड्यानं सांगून राहिलं तुले. मला त्या डोंगरा डोंगरीचं अजिबात काही घेणं देणं नाही. मला काल येऊन राहील तर दिसा मी येत नाही. हा मला सांगू नका ते. तुमचे माय बाबा तुम्ही पा. तटलोक चाल ना फक्त तू हे काम आहे ना दिसा. तटलोक चाल तू काही बोलू नको न तू. हा पाहिले चाल काय होते काय नाही. तटलोक तर चाल. हा चाल ना. मला काल येऊन राहिले तुम्ही. माणसाची बाई चांगली दिसते काय? मी नाही येत. मला माणसाची शरम वाटते. अरे कधीपासून बापा माणसाची तशी फडफड फडफड करणे का बोलायला वय 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 करतं. हा आता माणसाची लाज वाटून राहील तुम्ही बोलाय. चाल मुकड्यानं. हा नाटकं नको करू. आई आई मुकड्यानं जाय ना. फालतू मा बाप मारेन बरं. हा फालतू सपाट्या बसतील मग जाशील मुकड्यानं. जाय बाबा. चला चला येतो. चाल चाल. हा बाई तुला विषय माहित आहे ना मीटिंग कासाठी आहे काय नाही. मला तर काही सांगितलंय नाही अजिबात. मला काय कासाठी मीटिंग काय काहीच माहित नाही बा मला. रे पाय दलिंदर वाणी काय खोटे बोलते रे हे. पाय रे का खोटी खोटं बोलून राहिले. काय बाबून या बुडाबुडी रे हे. कसं आहे मला असं वाटलं बा शिवलालनं सांगितलं अशीन विषय असा असा आहे बा म्हणून. तर कसं आहे शिवलालची इच्छा आहे बा मायबापाला वागवायची. हा तू एक म्हणणं काय आहे बा तुला वागवण्यात का सासू सासरे? पाटील तिले काय विचारून राहिले? मी पोरगा आणलाय त्याचा. मले मला विचारा तुम्ही. मी वागवायला तयार आहो ना. तिचं काय घेऊन बसले तुम्ही? हा तिले नका विचारू. हा काही गरज नाही तिला विचारायची. हा अरे बापानं मले पैदा केलं. मी त्याचा पोरगा आहे बापाचा माया. बापाची इस्टेट मी खाऊन राहिलो. हे उचल चोखून दिले काय विचारून राहिले तुम्ही? हा काही विचारायला लागत तिले. हा हा तुम्ही डायरेक्ट निर्णय द्या. मायबाप मी वागवतो. बाबा नवरा बायको म्हणजे एका गाड्याची दोन चाकं असतात भावा. कसं तुले जेवढा अधिकार आहे तेवढा तुझ्या बायकोले. हा त्या बायकोला विचारायला लागणार नाही बुडाबुडीला वागवतं नाही वागवत. हा तिचं म्हणणं ऐकायला लागणार. काय काय स्वयंपाक करून तू खाऊ घालशील का बुडाबुडीला? चहा तू करून देशील का? नाश्ता तू करून देशील का? हा बिमार पडले तर हागमूत तू करशील काय? हा हागमूत झाले होईल कपडे तू धुशील काय? सांग ना तू. हा हा तू करशील काय? मग त्या बायकोला विचार लागेल की नाही? बरोबर पॉईंट पकडले पाटलानं. अनुभव चांगला दांडगा अनुभव पाटला. पण आता शिवलालचं तोंड कसं ठेचतात पाटील. पण मी सारच करतो ना. सारच करतो. हो शिवला तू अजिबात बोलू नको बरं. त्या बायकोला विचारू मला. हो बाई कसं हे तुला मान्य आहे का? सासू सासऱ्याला सारं करायला लागेल तुले. हा तू वागवायला तयारच काय येईल? नाही बा त्याची इच्छा असेल ते करत असेल तर मला काही हरकत नाही बा. हा त्याचे माय बापात. काय बाई अटकू नको बोल्या. कसं स्पष्ट स्पष्ट बोल. काय आहे तर कसं आहे माणसाच्यानं काहीच होत नसते. हा साऱ्या गोष्टी बाईलेच करावं लागतात. तुझी इच्छा असेल करायले तर हो म्हण. नाही तर मग सरळ सरळ नाही म्हणून दे. मळ्यात मळ्यात काही बोलू नको बाई. स्पष्ट स्पष्ट काय असेल ते आहे. काही टेन्शन घेऊ नका ना. मावर सोडा सारं मी जबाबदारी घेतो. माय बापाची मी सारं करतो ना. हाग मोत काय असेल नशीन ते करतो. मा बायकोचं कामही पडू देत नाही ना. तुम्हाला सांगतो. तुम्हाला आहे की नाही कुचकात जरासं काही ऐकू येणार नाही मा घरातलं बाहेर. तुम्हाला सांगतो एवढं सुखात ठेवीन मी मायबापाले जसं काही देवऱ्यात देव ठेवेला. हा काय सांगू अजून तुम्हाला? कसं आहे बाबू शिवलाल आता हे म्हणायला सोपी जाते पण करायला लय जड आहे बरं. हे बाईच करू शकते हे. माणसा बच्चा रोग नाही बरं. हा हा त्यासाठी तू शांतता ठेव. त्या बायकोला विचारू दे आम्हाला काय आहे तो. सांगणं सांगणं मरणं. हा सांगणं द्यायला हो म्हणून. हा सांगणं काय आळ काठी करून राहिली. सांग लवकर. हा पाटील करतो ना मग मी करतो. हा करतो. कसं व हे उभं राहण्याचे तो करतो म्हणते. आता कसं करता? कसं करता? का रे बाबा पाटील. हा बाबा तू म्हणते ना रे बाबा याची बायको हो म्हणून राहिली रे बाबा. मी जात नाही बरं याच्या घरी. हा खांडू खराब आहे. कधी मग गच्चीवर पाय ठेवून मला मारीन. काही सांगता येत नाही. हा हे काही खरे नाहीत बरं. बेकारात हे माई बंदी इस्टेट घेतील नार करून आणि मला खलास करतील. हे नको टेन्शन घेऊन आहे ना. मी तिचा बसेल. तू काय टेन्शन गडबड काय करून राहिला. मी बरोबर नाके दाबतो नाही यायचे. तू काय टेन्शन नको घेऊ. आई मग तू वागवतो आहे की तुझ्या सासू सासरे राहिले? हा अजून एकदा विचारतो बा तुला वागवून आहे का तुझ्या सासू सासरे राहिले? वागवतो ना तू? मले तर हे डोंगरा डोंगरी माग घराच्या उमाट्यावर चालत नाही. पण आता कसं आहे चार चौघात हो म्हणा लागून राहिलं मले. नाही तर मी असं वाटते 2-4 लाथा मारा कंबाळ्याच्या डोंगरा डोंगरीच्या. एवढी चुगली खोरात हे हरामखोर आहे तर खाये. हा काम जरा सब करतील ना. मा उरा आरसाला टाकतील ते. काय करू पण आता कसं चार चौघात नाही म्हणता येत नाही मला आता. पण पाटील हा वागवतो ना मी यायले वागवतो. पाटील माई बायको वागवतो म्हणते ना.
वावत म्हणते मा आई बाबाले. हा द्या मग पाठवून मा घरी. हा चालवा आई, चाला हो बाबा, चला मा घरी. अरे थांब ना बाप्पा, शिवलाल एवढी घाई नको करू रे बाप्पा. अडी 4 चौघ बसलेत, कासाठी बसले तर. हो थांबिलच आहे मी. हा बोला बोला, काय म्हणतात? अरे बा नामदेव सरपंच, काय म्हणणं आहे मग तुमचं? तुम्ही म्हणसान ते पूर्व दिशा. तुमच्या काय शब्दाबाहेर आहो का आम्ही? तुम्ही जो निर्णय घेसान त्या आम्ही ठाम आहो. हो पाटील, आता कसं आम्हाला विचारल्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे बाबा. हा गावाचे मोठे आहे तुम्ही. हा तुम्ही काय आता वाईट करणार आहे? तुमच्या हिशोबाने होऊ द्या बा, काय जे काही आहे ते. बाबा तर वाटते भाऊ बुडाबुडीले काही खरं नाही रे. भाऊ मरतात बुडाबुडीच्या घरी गेले की बस जीवच घेते. हा सिंगलभर चाई पाजत नाही हा या बुडाबुडीले, काही खरं नाही आता. बाबा तर म्हणते नाही याची बायको भी असं वाटते गुंडी अटकीन, पण काच काही. कसं आहे शिवलाल, असं तर काही तुझ्या बुडाबुडीला पाठवल्या जाणार नाही तुझ्या घरी. तर कसं तुझ्या बायकोले कसं 100 रुपये स्टॅम्पवर लिहून द्यायला लागेल की बा मी यायचे बिमार पडले तर हातमूत करीन, यायले रोज खायला देईन, नाश्ता पाणी चहा पाणी, याच्यासोबत कोणत्याही प्रकारचं भांडण करणार नाही. हे सर्व कसं 100 रुपये स्टॅम्पवर तुझ्या बायकोले लिहून द्यायला लागेल. हो हे तयार असान असं करायले तर मग आम्ही पाठवतो बुडाबुडीला तुझ्या घरी, नाही तर मग आम्ही पाठवत नाही रे भाऊ. हा माय बायको का नाही म्हणते का? कावा देतो ना 100 रुपये स्टॅम्पवर लिहून. काय हो तुमचं टप्पर? मी नाही देत 100 रुपये टायमाला फॅमवर लिहून. तुमच्या माय बाबा तुम्ही पाहत बसा, मी खाली याचे खरकोटे भांडे घासत बसू? मला काही घेण देण नाही. हा ते बुडाबुडी का मा उरावर आहे बसून खातील काय? तुम्ही काय एकटेच पोरगा आहे का? दुसरा पोरगा नाही का तो देवल्या? त्या घरी पाठवा. एवढा पुळका येऊन राहिला तुम्हाला तर मी नाही करत द्यायचं. हा वा सरपंच मोठे पाटील किती हुशार आहेत. पा बरोबर चिंगी टाकली पाटलानं. पानं जे पोटात होतं ते ओटावर आलं ना. आता हिला वागवत नव्हती बुडाबुडी, हिच्या घरी नेत होती हे ना हाल करत होते बुडाबुडी. बरं झालं पाटलानं हा विषय टाकला, 100 रुपये स्टॅम्पवर लिहून द्यायला लागेल म्हणून. जमलो आम्ही आता. शिवलाल आता कसर बा तुझी बायकोत नाही म्हणते. हा लिहून द्यायला तयार नाही मुळलं. मग जाय होय बाबा, तू जाय होय रे बाबा, काही वागू नको बुडाबुडीले, फालतू घेण ना देणं. मी फक्त 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा ना तुम्ही. हा आलोच मी. चालू चाल, बाहेर चालतो. चाललो का? मी काय लिहू? मी नाही येत, मी नाही येत. चाल ना, तुला सांगितलं तेवढं करत जाय. कसं यायच्या देखो तमाशा मांडू नको. कसं अटीच मी 2 लाथा मारून त्या कंपळल्या. तुला सांगून राहिलो, माया बाप माया मला प्यारे आहेत. हो तू बाहेर चालतं काय मुकाड्यानं सांग तू. नाही तर मग कसं दणके मारीन बरं मी तुला. हो सांगून राहिलो मी. हा माझी खाऊ नको तू. हो एवढ्या लोकांत कसं बोलणं बरोबर नाही. हात करून राहिला हा सगळं काढून राहिला. थांबतो ना सट्ट्याचे फक्त मग सांगतो तुला काय आता. हा येतो ना. चाल मग चल. माहित मित्र आता पुढे काय होते तर. आता पाहा पुढे आता काय होते तर. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. पहा अजून व्हिडिओ बाकी आहे बरं. हा नाही तर सोडून जासान. मित्रांनो हे स्टोरी जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट्स नक्की करा बरं. हा पुढील व्हिडिओ बनवा असं आम्हाला सांगा. मग यापुढील आम्ही व्हिडिओ बनवतो, नाही तर हे बंद करतो आम्ही नाटक. दुसरा व्हिडिओ घेतो बाबा. एखादं लफलं तुम्हाला जे पटत असेल ते सांगा आम्हाला. जास्त वय करून राहिली का? किड्यासारखी बटबट करून राहिली का? हा तुला काय झालं लिहून द्यायला? हा का रोग आलता का तुले? हा माय मामा काय तुला डसतात काय तुले? हा तुझ्या अंगाला कोण काटे येतात? माय बाप म्हटलं की. हा आणि ते माय बाप मा घरी येऊन 10 दिवस बसून येऊन खाऊन जातात आयतं तर. हा ताने जीवन येत का होती? हा ते नका सांगू ते माय बाबा. मी पाहून घेईन काय मी करून खाऊ घालतो माय बाबाले. हा तुमचे माय बाबा तुम्ही करून खाऊ घाला. मला काल सांगून राहिले तुम्ही काल शेपूट दाबून राहिले. तुमचं तुम्ही पहा. बरोबर असं आहे का? बरं तुझ्या बापाला फोन लावतो मी. त्या दलिंदर आले. हा सांगायला लावतो त्याला 2 शब्द काय आहेत बोलतो त्याबरोबर. काय त्या बापा बरोबर. हा काय आहे त्याला काल मनात घ्या लागते. हा त्याला काल फोन लावून राहिले. त्याला काल परेशान करता काम ना धाम. हा तुमचा तुम्ही निपता. तुम्हाला बाबा ना तुमचे माय बाप. हा मग काल माय बापाले फोन लावून राहिले हेन्ना दे ना. त्याला विचारेल टेन्शन मध्ये टाकता. तू तशी बसत असेल का? हा त्या मायबापाला सांगायला लागतील ना तुझे नखरे काय कशी काय. तू चंद्राबाई किती आहेत? हा माय बाप तुला डसतात का बा? हा ते तुझ्या बापाला सांगा नाही लागणार का? हा मग कसं इवई करते तर मोठ्या तोंडाला. मग आता सांगायला लागणार 2 शब्द त्या बापाले की पोरगी कशी आहे तर. काय झमकलं रे बा शिवलाल भाऊ. तो जरा बोलून राहिला बाबा, करून राहिला शिवलाल भाऊ. हा काय भिनकलं लेखा दोघायचं. सांगा डॉक्टर नाका जा. सांगा तोच मग आता फोन करतो त्याले तुझ्या बापाले. आता करतो ना. हॅलो राम पाहुणे बा बोला ना, काय म्हणता? हो राम भामराम घाला चुल्यात. हे तुमच्या पोरीचं पा काय नाटक चालू आहे तर. हा
झालं भाऊ बा, काय झालं बाबा? मा पुरीन काय केलं बाबा? हा, काय केलं मा पुरीन? तुमची पोरगी माया बापाले वागवायला तयार नाही. ते म्हणते घरात आणू नका म्हणते. सांगा हा कसं करावं म्या? हा, तुमच्या पोरानं जर तुम्हाला घराबाहेर काढून दिलं कसं वाटीन तुम्हाला? हा, कसं वाटीन सांगा ना. राजा भावाने बा सदा नेहमी माझून आनंद राहता. काय राजा तुम्हाला कुठली सुटली राजा, कोणाचा ना कोणाचा काय ना काय चालूच असते बा तुमचं. हा, आता हे बुडाबुडीची काय नवीन भानगड आणली? तुमच्या बुड्याबुडी तर अलग होती ना बाबा. हा, आता काय बाबा अर्धी वय झाली, एक पोरगा राजा 10-12 वर्षात, तरी माझून आहेच बा तुमच्यात. हा, काय दोघं नवरा बायको काय तिकडे पाहायचं बा? काय घडी थोडी आमचं शेपूट दाबत राहता. तुम्हाला सांगा ना तर मग कोणाला सांगा? आम्ही तर गाव लोकांना सांगा काय? तुमची पोरगी ऐकायला तयार नाही, शब्द ऐकायला तयार नाही. हा, उभी आडवीच कुठते. हा, मायबाप तिला काय डसतात का? हो, मायबाप लय अलग अलग होते लोक, पण आता मला वागवणार मायबाप मा घरी आणणार. काय म्हणणं आहे तुमचं सांगा आता. हा, म्हणणं काय, मला फोन लावल्यापेक्षा तुम्ही दोघं बायको निर्णय घ्या ना तटीसा बसून. हा, प्रेमाने निर्णय घ्या. काय काय करणार काय नाही तर. हे बापा तुमची पोरगी प्रेमाच्या लायकीची नाही ना होय, ह्याचा लाता खाय लायकीची. आता काय सांगा राजा? हा, मी तुम्हाला फोन केला तर मी मूर्ख जाऊ ना, तुम्ही मूर्खच निघले. हा, तुम्ही राजा काहीच बोलून राहिले बा. पुरीचीच बाजू घेता राजा हो. तुम्ही ना असं म्हणायला पाहिजे की थांबा एक जवळ बा, आलोच मी 5 मिनिटात अर्ध्या घंट्यात तुमच्या घरी. काय आता आपण पाहू, जसे तुमच्या मायाबाप आहेत तसे आमची गत आहे उद्या. हा, तुम्हाला वाटत नाही का असं? बाबा पाहुणे बा, मी कोणाचीच बाजू नाही घेतली ना राजा. माझं रेकॉर्डिंग आहे बाबा, रेकॉर्डिंग होते माझ्या मोबाईलमध्ये. मी ना काय म्हटलं की दोघांमध्ये कसं जो काही प्रश्न असेल तो प्रेमानंच निपटावा तुम्ही, असं म्हटलं मी. हा, मी असं म्हटलं काय? हा, माझी पोरगी चांगली आहे तुम्ही वाईट असं म्हटलं नाही ना, शब्द काढला नाही बा. तुम्ही काही खरे नाही आहे. हा, तुम्ही राजा तुमच्या पोरीला समजून सांगायला पाहिजे 2 शब्द. हा, जसे राजा तुम्ही तिचे मायबाप आहे तसे मायबाप नाहीत काय? मला वाटत नाही काय मायबाप माझ्यावर राहिले पाहिजे? आता तुम्ही माझ्या घरी येता, 8-8 दिवस येता, खाता पिता राहता मस्त संडवण. मी काही म्हणतो तुम्हाला? हा, काय आलं काय कानकून कानावर तुमच्या? आम्ही काय म्हणून राहिलो का राजा पाहुणे बा? हा, की तुम्ही काही म्हटलं की घेतलं काय? आम्ही बोललो का काही? बोललोच नाही ना बा. आता कशी माय पोरगी जराशी भूड आहे लेखाची, त्या कानानं ऐकत जा, कानानं सोडून देत जा. जाऊ द्या ना, तिच्या म्हटलं कुठे ऐकून राहील तुम्ही घेऊन या तुमच्या मायबापाली. करतेच नव्हती धीरे धीरे. मला अजिबात सांगू नका. तुम्हाला येणं आहे काय? तुम्हाला हा निर्णय बसवणं आहे का? तुमच्या वटी या मा घरी, तुमच्या पोरीला 2 शब्द समजून सांगा. तिच्यातून कसं 100 रुपये स्टॅम्पवर लिहून घेणार. हा, की बुडाबुडीले वागून बिमार पडले तर सारं मी करीन असं तुमची पोरगी लिहून द्यायला तयार असेल तरच मायबाप मा घरी येतात, आणि तशी येत नाही. बापा रे, 100 रुपये स्टॅम्पवर लिहून मागते का? हा, अरे बापा, हा, लिहून द्या की नाही देऊन द्या. आता यायला थांबा. अरे हो पाहुणे बा, थांबा तुम्ही जरा. मी तुम्हाला अर्ध्या 1 तासात सांगतो बा काय काय नाही तर. हा, आता सध्या तर काही मी कसं बोलत नाही बा. हा, ठीक आहे मग ठेवू का फोन? हो, तुम्ही सांगतच राहा तुम्ही आता. हा, ठेव तुम्ही फोन, ते कामा नाही मी. हल ठेव. गरम नका होणे पाहुणे बा. हॅलो हॅलो हॅलो. अरे पाहुणे बा गरम. हॅलो. काटला रे पाय बा फोन. आता कसं करा बा, मला काय सुचून नाही राहिलं बा. हात मा पुरी लिहून मागते बा 100 रुपये स्टॅम्पवर. माही काय पुरी काय जिंदगीभर का त्याचे काय खरकट काय साफ करत राहीन का बा? हा, हा, काही आहे की नाही? आता मन घडत जाईल 100 रुपये स्टॅम्पवर लिहून द्या. सांगा आता. हा, कोण देते का लिहू? मग या काय झालं बाबा? कोण आवाज देऊन राहिले? अरे बाबा, तुझ्या जावा फोन आलता ना बापू, त्याची काही भांडणं चालू झाली तरी सांग. तो पाहुणा म्हणते माय बापाला वागवतो म्हणते, तुझी बहीण म्हणते मी वागवत नाही म्हणते सासू सासऱ्याले. हा, कसं करावं मग आता? हा, त्या पाहुण्याला जाऊ दो, मला फोन येऊन राहिला. बाबा सांगा ना मा बहिणीला समजून 2 गोष्टी, मग वागू म्हणा. हा, वागवायला काही हरकत आहे का? बुडाबुडी काय मग काय मागून राहिले का दुसरं काही? अरे बाबा तसं नाही रे बाबा. ते बवारा म्हणते हा, तुझ्या बहिणीले लिहून द्यायला म्हणते 100 रुपये स्टॅम्पवर. हा, हागमूत करीन बुडाबुडीची, बिमार पडले सारं करीन, टमूक करीन सारं. एवढं असते का कुठे? हा, कोण देतात त्या 100 रुपये स्टॅम्पवर लिहून जायचं काही बी. हा, मग आता काय करता बाबा, काय करता आता? मला तर काही सुचून नाही राहिलं बा. जा की नाही जा, फालतू कसं तमाशा दडीचा घेणं दिलं. तशी म्हणा माही पोरगी स्ट्रॉंग आहे, खडसर आहे, तेवढी यायला उत्तर द्यायला तयारच आहे म्हणा. ते जाऊ नका मग, पहिल्या दिन पुढचं पुढे खायचं. हा, कुदीन 2 दिवस कुदीन तो, दुसरं काय कुदणार आहे. जाऊ दे, टेन्शन नाही घेऊ तुम्ही, डोक्याला ताप. आपल्या गावावरल्या कामधंदे राहिले याच्या मागं लागता. बरोबर भाऊ, चा जाऊ दे सोड इच्छा. बापही नकट्या वाहनाचा आहे व. तो म्हणते तिकडच्या तिकडेच निपटा म्हणते, तुमचा तुम्ही पहा का व. हा, तुझ्या सारखाच आहे तुझ्या बाबी धोलिंदर, त्याचा सपोर्ट आहे तुला, म्हणून तर वाय करतो तू. हा, आज लोक मी बोलत नव्हतो. हा, मला वाटलं हा चांगला असेल जरासा, तोही बाबा निघला त्या बाबी. हा, बापाले काही म्हणायचं नाही. तुम्हाला सांगून राहिली मी, म्हणून राहिले का तुमच्या बापाला काही साधून राहिली काय? हा, तुम्हाला तुमचा मायबाप वागवत असेल तर वागवा, माया काही म्हणणं नाही. पण माया बापाला तुम्ही साधू नका, यांना देणं.
परीच्या बापाला म्हटलं तर काही झरझर पाणी आलं रिले सटसट करून राहिली. हा माया बापाले तुला लाथा मारल्या घराच्या बाहेर काढून दिलं त्याले लाज नाही वाटली का तुले? हा जनाची मनाची जराशी हा आता माय बाप मी वागवायला तयार आहोत. आता म्हणते नाही म्हणते मी लिहून नाही देत. हरामखोर. हा ते मायबाप तुला गोड तशी मायबाप माहित नाही का मला गोड? म्हणून राहिले का तुम्हाला वागू नका म्हणून? तुमचे माय बाबा तुम्ही पा म्हणे का आले म्हणून राहिले तुम्ही. मा डोकसं खाऊ नका मग फालतू मा भेजा गरम करू नका ना. आहे का व माय बापात मले पाहा लागते आहे की अजिबात तुला मा घरात पाय ठेवायचा नाही. अजिबात नाही. त्या बाप तो दलिंदर जदलो घेत नाही. अटिसा खाला निवाडा करायली. हा प्रश्न मार्गी लायल तोपर्यंत मा घरात यायचं नाही. इकडे लागलं तर गात कुटके मागत राय. आपला भेजा खाऊ नको. असे बरे जे सांगते मी काढून मला. मी काय तुमच्या मागे लागून येलाय का? हो म्हटलं की धू. जेवढं घर तुमचं आहे तेवढं माई आहे. मला नाही शांतपणा शिकवायचा. मस्त हो भाषा ऐकूनच राहिली मी. चिल्लाकपणा आपण म्हणतो काय बोला. माणसं जाता काय बोला. बोलायचा प्रसंग आणतेच हा दलिंदर वाणाचा. मग ते गडा होते यायचे दोघंही मारामारी होते लिटापिटी होते रे भाऊ. सुलाल भाऊ हानते आता बायकोले. काहीच बोलून राहिले ना आरेन खारेन बापा. लय चंद्रावर बाई आहे बाई. बघत आहे बाई. तू फक्त आता मा घरात पाय टाकजो फक्त. तुला सांगतो मग काय तर माया बापाला वागवत नाही तू. 100 रुपये स्टॅम्प देत नाही लिहू. नाही देत लिहून. तुझे माय बाप नाही वागवत. तुले काय करणं असेल तर कर आणि येईन मी घरात. काय तुझे काय घर आहे का ते? माई घर आहे. कोणा शिकून राहिला तुम्हाला? तू फक्त येऊन दाखव मग सांगतो तुला काय तर. आता अजिबात यायचं नाही आपल्या घरी. सांगून राहिलो. चालला हा गडी आता. येतो रे त्या मागे येतो रे. काय करतो तो कर. काय करणार तुला तर येतो ना मी. दाखव तुझी पावर काय आहे तो. दाखव. कोण म्हणतो जाऊ द्या माणसं जात आहे. वय करून राहिला. याले खोलीत कोंडून झोळा लागते एकदा. याची पाठ सै करून राहिली. लय दिवस झपकीने मारले मिळाले. म्हणून वय करून राहिला. याले कोणतं दादा खोलीत बस झाला आता याचं. याच्या माग चाल पाहू ना काय आहे तो. मला मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बरं. यापुढील भाग बनवायचा किंवा नाही बनवायचा हे सुद्धा सांगा. आणि तुम्हाला जर हे स्टोरी आवडली जर नसेल तर हे सुद्धा कमेंट्स करून सांगा बरं. तुमच्या आवडीची स्टोरी बनवू आपण. लपडं लुपडं एखादं फेर प्रेम प्रकरण झांगड मँगड असं काहीतरी बनवू. मग तुम्हाला जे आवडते ते. चाल सरपंच येऊन राहिला. नामदेव येऊन राहिला. लावली मी फिल्डिंग ते आता. फोन झाला माझं बोलणं झालं त्याच्यासोबत. चला मग आपण लवकर आता. सगळ्या मोठा तुले कसं सांगतो रे बा मी. घोर नाही झाला पाहिजे बा. मी अटी कसं अर्धी टोकन खाऊन राहिलो सुखानं. त्याच्या घरी गेले का बसला मला किरडीवरच बांधणार बा. मरतोच मी तुला सांगतो. तो बाण बहारे आहे बरं. सिंगलभर पाणी नाही पाजणार तो मले. तुला सांगून राहिलो मी त्या घरी जात नाही बरं. अटी सांगून देऊन राहिलो तुले. तू एवढा पुढचा विचार का आले करून राहिला? काहीच होत नाही ना बे. त्याची बायको येतच नाही तुला सांगतो 100%. फक्त आपल्याला कसं तोंड मारलं तर जाऊन बस नाही. काय होते काय पाय ना आपल्याला. तू टेन्शन काल घेऊन राहिला. बरं उठ बरं. डोक्याला टेन्शन नको घेऊ तू. हो बा चाल. बुडाबुडी तर शिवल्या घरी गेली की मेली ना. काही खरं नाही. हालतात बुडाबुडीचे. कुटके भाषे कुटकेच खाण्यात ना बुडाबुडीले काही खरं नाही.